प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत. मित्र हो, जातनिहाय जनगणना हा विषय गेली काही दशकं आपल्या देशामध्ये सातत्यानं चर्चेत आहे, उचलला जातो आहे. हा विषय हातात घेणाऱ्या अनेक ओबीसी राजकीय नेत्यांना राजकारणातून निवृत्त तरी व्हावं लागलं, हद्दपार तरी व्हावं लागलं किंवा लोकांच्या स्मृतीतून विस्मृतीत जावं लागलेलं आहे. अतिशय ज्वलंत असा विषय आहे. जातनिहाय जनगणना हा या देशाचा एक्सरे आहे, असं या देशातल्या लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे देशभर सांगत आहेत. आणि त्यामुळे काँग्रेसची त्यांची सत्ता ज्या राज्यांमध्ये आली त्या राज्यांमध्ये त्यांनी जातनिहाय जनगणना घेण्याचं ठरवलं आहे आणि काही राज्यांमध्ये ती घेतली आहे आणि काही राज्यांमध्ये ते घेत आहेत. खास करून तेलंगणामध्ये जातनिहाय जनगणना त्यांनी घेतली. आता कर्नाटकमध्ये देखील त्यांचं सरकार आहे आणि त्यामुळे कर्नाटकमध्ये जातनिहाय जनगणना ही येत्या 22 सप्टेंबर पासून सुरू होणार आहे. मात्र जातनिहाय जनगणना होत असताना अनेक समूहांसमोर एक प्रश्न प्रामुख्याने उभा राहतो. जातनिहाय जनगणनेमध्ये आपला धर्म, आपली जात नेमकी काय नोंदवायची या संदर्भात अनेक समूहांमध्ये संभ्रम आहे किंवा काही समूहांनी निश्चितपणे ठरवलेलं आहे. अनेक समुदायांनी असं ठरवलंय या जनगणनेमध्ये धर्म काय लिहायचा असा प्रश्न जेव्हा कर्नाटकामध्ये आणि खास करून महाराष्ट्र, तेलंगणा आणि कर्नाटक या 3 राज्यांच्या सीमावर्ती भागामध्ये आणि कर्नाटकच्या पूर्ण राज्यामध्ये ज्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे त्या लिंगायत समाजाने त्यांच्या एपेक्स बॉडी ऑफ लिंगायत कम्युनिटी ही सर्वोच्च संस्था जी आहे या संस्थेने काही निर्णय घेतलेले आहेत. आणि ते निर्णय काय आहेत तर जातनिहाय जनगणनेमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या समुदायातील व्यक्तीने हिंदू म्हणून स्वतःची नोंद करायची नाही. त्यामुळे लिंगायत म्हणून स्वतंत्र त्यांची नोंद असावी आणि धर्म म्हणूनही तो नोंदवला जावा असं त्यांनी तिथल्या राज्य सरकारला पत्रही दिलेलं आहे. आणि त्या पत्राची अंमलबजावणी कदाचित कर्नाटकच्या जातनिहाय जनगणनेमध्ये होऊ शकते असं साधारणतः म्हटलं जात आहे. लिंगायत समुदायाने हा जो जातनिहाय जनगणनेमध्ये आपल्याला हिंदू म्हणून जे नाकारलेलं आहे, अर्थात त्यांची ही मागणी यापूर्वीही अनेक वेळा त्यांनी यावर आंदोलनही केली आहेत. यावर त्यांनी अनेक वेळा मागणी केली आहे की लिंगायत धर्म हा स्वतंत्र धर्म म्हणून मान्य केला जावा. आता लिंगायत हा धर्म म्हणून स्वतंत्रपणे मान्य करण्यासाठी आजपर्यंत त्यास मान्यता दिलेली नाही. परंतु कर्नाटक राज्यामध्ये राजकीय आणि आर्थिक दृष्ट्या सत्तेवर वर्चस्व असलेल्या आणि राज्यात संख्येच्या दृष्टीने जवळपास 3ऱ्या क्रमांकाची सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या लिंगायत समुदायाने आपला धर्म हिंदू म्हणून जनगणनेत नोंद करण्यास नकार दिला आहे. आम्ही आधीच सांगितलं की त्यांची एपेक्स बॉडी जी आहे लिंगायत कम्युनिटीची एपेक्स बॉडी ऑफ लिंगायत कम्युनिटी ही सर्वोच्च सामाजिक संस्था आहे आणि या संस्थेने जातीनिहाय जनगणनेत स्वतःची ओळख हिंदू म्हणून देऊ नये तर लिंगायत म्हणूनच ती नोंदवण्याचं आव्हान त्यांनी केलं आहे. लिंगायत समाज हा मुळातच जाती व्यवस्थेच्या विरोधात स्थापन झालेला समाज आहे. या संदर्भात आपण जर काही माहिती पाहण्याचं ठरवलं तर आपल्याला निश्चितपणे असं दिसतं की हिंदू धर्म व्यवस्थेमध्ये जी जाती व्यवस्था आहे या जाती व्यवस्थेच्या, या विषमतेच्या, या असमानतेच्या व्यवस्थेच्या विरोधातच लिंगायत समाजाची स्थापना बसवेश्वर किंवा बसवण्णा ज्यांना म्हटलं जातं त्यांनी 12व्या शतकात केली आहे. बसवण्णा हे इसवी सन 1105 ते 1167 त्यांचं आयुष्य काळ आहे आणि त्याच काळामध्ये साधारणतः 1131 पासून लिंगायत समाजाचं या स्थापनेच्या नंतर हा विचार देशभरात पसरवला गेला. बसवण्णा हे तत्वज्ञ होते, समाज क्रांतिकारी होते आणि कवी होते ज्यांच्या शिकवणीने लिंगायत परंपरेचा पाया घातला. त्यांच्या तत्वज्ञानात समानता, भक्ती आणि सामाजिक बदल यावर जोर देण्यात आला. ज्यामध्ये जातीची जी विषम उतरंड आहे, जी क्रमिक असमानता आहे आणि त्यामधली जी कर्मकांड पद्धती आहे त्या व्यवस्थेला त्यांनी आव्हान दिलं. त्यांच्या तत्वज्ञानाचा मुख्य गाभा जो आपण पाहिला
तर त्यामध्ये आपल्याला प्रामुख्यानं काय का म्हणजे पूजेचं जे काम आहे, बसवेश्वरांनी जे शिकवलं, की प्रामाणिकपणे काम हा उपासनेचा एक प्रकार आहे. प्रत्येक व्यवसाय त्याच्या स्वरूपाची पर्वा न करता सचोटीने आणि समर्पणाने केले तर ते पवित्र आहे. या तत्वाचा उद्देश श्रमाला सन्मान देणं आणि व्यवसायाशी जोडलेले जात आधारित भेदभाव दूर करणं आहे. हिंदू समाज व्यवस्था ही प्रामुख्यानं जातीच्या उतरंडीवर जी अवलंबून आहे आणि त्यामध्ये श्रमाला प्रतिष्ठा नाही. श्रमाला प्रतिष्ठा नसणं म्हणजे जे काम खालच्या जात समूहांकडे असतं ते श्रमाचं काम असतं. त्या श्रमाच्या कामाला या समाज व्यवस्थेत प्रतिष्ठा नाही. परंतु बसवेश्वरांनी आपल्या तत्वज्ञानात काय म्हणजे आपण जे काम करणार ते प्रामाणिकपणे कर्तव्यदक्षपणे जर केलं तर ते काम हलक्या दर्जाचं किंवा वरच्या दर्जाचं असं राहत नाही आणि श्रमाला त्यांनी प्रतिष्ठा देऊन त्यामध्ये असणारा जाती आधारित भेदभाव दूर करण्याचं त्यांनी या तत्वामध्ये निश्चितपणे ठरवलं आहे. दसोहा ही एक आणखी निस्वार्थ सेवा त्यांनी एक अत्यावश्यक आध्यात्मिक साधना म्हणून संपत्ती आणि साधनं इतरांसह विशेषतः गरजू लोकांसोबत वाटून घेण्याचाही सल्ला दिलेला आहे. पुरस्काराची अपेक्षा न ठेवता समाजासाठी योगदान देण्याची कल्पना दसोया या तत्वामध्ये प्रतिबिंबित. म्हणजे तुम्ही कोणत्याही फळाची अपेक्षा न करता तुम्ही दान भावनेने समाजाला काही दिलं पाहिजे. खास करून गरजू समाजाला. भुकेला आहे त्याला अन्न दिलं पाहिजे. आजारी आहे त्याची सेवा केली पाहिजे. त्याला वैद्यकीय मदत दिली पाहिजे. या अनुषंगानं प्रत्येक गरजू व्यक्तीला त्या पद्धतीनं आपण काही दिलं पाहिजे. जी दान भावना त्याच्यामध्ये प्रामुख्याने दिसते. समानता आणि सामाजिक न्याय हा देखील त्यांच्या तत्वज्ञानाचा मूळ गाभा राहिला. बसवण्णांनी जाती व्यवस्था आणि लिंग भेदाला कडाडून विरोध केला. त्यांचा विश्वास होता की सर्व मानव समान आहेत. सर्व समावेशकतेला प्रोत्साहन देतात आणि सामाजिक पदानुक्रम जो आहे तो ते नाकारतात. जी क्रमिक असमानता आहे ती नाकारतात. त्यांचा अनुभव मंटप हे एक प्रकारचं आध्यात्मिक तत्व आहे. हे एक ज्यामध्ये सर्व पार्श्वभूमीतील लोक आध्यात्मिक आणि सामाजिक विषयांवर या अनुभव मंटपमध्ये चर्चा करतात. म्हणजे अध्यात्म जे आहे कर्मकांड हे अध्यात्म असू शकत नाही. कर्मकांड वगळता त्या धर्मामध्ये किंवा त्या पंथामध्ये व्यक्तीला बाह्य जगासाठी त्याने काय करायचं आहे आणि त्याच्या अंतर्मनासाठी त्याने काय करायचं आहे या संदर्भातलं जे विश्लेषण येतं त्याच्यामध्ये अनुभव मंटप. एकेश्वरवाद आणि भक्ती बसवेश्वरांनी त्यांचा संप्रदायाला जे इष्टलिंगाच्या रूपात स्वतःच म्हणजे प्रत्येक व्यक्ती हा स्वतःमध्ये एक देव आहे अशा पद्धतीने त्यांनी जी मांडणी केली आहे ती देखील म्हणजे नुसतं तत्व नाही तर ते जगण्याचं प्रत्यक्षात अंमलात आणण्याचं त्यांनी जे मार्गदर्शन केले जो मार्ग दाखवला त्यामध्येही त्यांची या समतेच्या विचारांची खास करून ठेवण आहे. या संदर्भातच आणखी अंधश्रद्धा आणि कर्मकांड ही आपण पाहतो की या देशातल्या सर्वसामान्य समाजाला जो दबलेला समाज आहे हा अंधश्रद्धा आणि कर्मकांड याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात लुटला जातो आणि त्यामुळे व्यक्तीला कुठल्याही धर्माच्याकडे किंवा अध्यात्माच्या दिशेने त्याला जिथं जायचं आहे तिथं कोणताही मध्यस्थ नको. त्याचा स्वीकार न करता आपला तर्कशुद्ध विचार आणि आंतरिक अध्यात्म यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. त्यांचं आणखी एक तत्व आहे करुणा आणि अहिंसा. त्यांच्या तत्वज्ञानाने सर्व प्राणी मात्रांबद्दल करुणा आणि अहिंसा यांना प्रोत्साहन दिले. नैतिक जीवनमान आणि जीवनाचा आदर त्यांनी करायला शिकवलं आहे. तत्वज्ञानाची अभिव्यक्ती बसवेश्वरांनी आपल्या वचनांद्वारे म्हणजे जी शिकवण त्यांनी दिली आहे ती वचनांद्वारे जसं संतांचा अभंग असतात तशी बसवेश्वरांनी जी रचना केली त्यांना वचनं म्हणतात आणि ही वचनं साध्या आणि प्रगल्भ अशा कन्नड कवितांमधून ती व्यक्त होतात. त्यांच्या लेखनामध्ये नम्रता आणि सामाजिक समता यावर जोर देण्यात आला ज्यामुळे सामान्य लोकांसाठी आध्यात्मिक ज्ञान देखील सुलभ होते. आपल्याला माहित आहे की आध्यात्मिक ज्ञानासाठी या देशामध्ये प्राचीन काळामध्ये
बळी सुद्धा दिला गेला आहे की ज्यांनी अध्यात्मामध्ये ज्या शंभुकाने आपलं सर्वस्व अर्पण केलं आणि अध्यात्म मिळवण्यासाठी जी आध्यात्मिक सत्ता आणि ज्ञान त्यांना मिळालं होतं, त्या विरोधात या देशामध्ये एक कावा केला गेला आणि शंभुकाचा खून केला गेला. ही या देशातली वस्तुस्थिती आहे. बसवेश्वरांचंही हे तत्वज्ञान सामाजिक समतेचं असल्यामुळे त्यांनाही या व्यवस्थेने किती छळलं आहे, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. त्यामुळे उपेक्षित समुदायांना त्यांनी सशक्त केलं. लैंगिक असमानता किंवा जो भेदभाव आहे, तो त्यांनी प्रामुख्यानं आपल्या चळवळीतून मिटवला. समतावादी समाजाचा पाया त्यांनी घातला आणि आजही कर्नाटकामध्ये लिंगायत समाजामध्ये या विचारांचा प्रभाव आहे आणि म्हणून त्यांनी आपला धर्म हा हिंदू धर्म नाही, तो वेगळा आहे आणि त्याला स्वतंत्र मान्यता द्यावी आणि ती मान्यता जातनिहाय जनगणनेमध्ये स्पष्टपणे उल्लेखित करावी, ही त्यांची मागणी. म्हणजे या देशातल्या मध्ययुगीन काळी, प्राचीन काळी जो सामाजिक समतेचा आणि विषमतेचा जो संघर्ष उभा राहिलेला आहे, तो संघर्ष या देशामध्ये प्रत्येक पैलूमध्ये आजही उभा राहतो, याचं हे निदर्शक आहे. त्यामुळे कर्नाटकात लिंगायत समाजाने उभा केलेला हा मुद्दा देशामध्ये प्रमुख चर्चेचा मुद्दा बनू पाहतो आहे, मुद्दा होऊ शकतो. महाराष्ट्रातल्या बौद्ध समुदायाने देखील यापूर्वीच अशी भूमिका घेतलेली आहे की जातनिहाय जनगणनेमध्ये आम्ही धर्माच्या स्थानावर देखील बौद्ध लिहिणार आणि जातीच्या स्थानावर देखील बौद्ध लिहिणार, असं अनेक विचारवंतांनी मांडलेलं आहे. काही विचारवंत या संदर्भात पूर्वाश्रमीची जात लिहावी आणि धर्मामध्ये धर्माचं कॉलम म्हणून बौद्ध लिहावं अशी भूमिका घेतली, परंतु त्यावर अजूनही विचारविनिमय सुरू आहे. सर्वांनी एकमताने कुठलाही ठराव केलेला नाही, परंतु लिंगायत समाजाने जो ठराव केलेला आहे तो एकमताने आहे. त्यामुळे त्यांच्या या मताची किंवा त्यांच्या या मागणीची किंवा त्यांच्या या विचारांची दखल जातनिहाय जनगणना करणाऱ्या सरकारला निश्चितपणे घ्यावी लागेल, यात शंका नाही. हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर निश्चित लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्र आप्तेष्टांना हा व्हिडिओ पाहण्यासाठी शिफारस करा आणि शक्य झालं तर आम्हाला आमच्या या स्कॅन कोडवर मदतही करा, स्वतंत्र पत्रकारितेसाठी जे आवश्यक आहे. धन्यवाद.